आज आपण बघणार आहोत मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी चिकन सुक्का मसाल्याची रेसिपी। जिभेची चव जाणार नाही इतकी चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने घरच्याच मसाल्याने बनणार आहे। नमस्कार, कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर रेसिपी शेवटपर्यंत बघा, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। तर चिकन सुक्का मसाला बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता याला आपण साईडला ठेवू आणि चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। तर मी इथं 2 इंच अद्रकच्या तुकड्याचे लहान असे तुकडे करून घेतले आहेत आणि 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, 4 मोठे चमचे दही, 1 मोठा चमचा भरून धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा काळी मिरींचं पावडर, 1.5 चमचा मीठ, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धने आणि अख्ख्या मसाल्यामध्ये 2 तेजपत्ता म्हणजे तेजपान, 1 चक्री फूल, 1 काळी इलायची मोठी येते ती, 10 ते 12 मिरी, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची आणि 3 लवंग घेतले आहेत। तर चिकन सुक्का बनवण्यासाठी असाच अख्ख्या मसाल्याचा आपण फ्रेश मसाला तयार करायचा, म्हणजे चव छान येते। आणि इथं मी 2 मोठे आकाराचे कांदे घेतले, त्यांना असे लांब कापून घेतले आहेत आणि 1 मोठा टमाटर, त्यालाही मी असं जाडं मोठं असं कापून घेतलं आहे। टमाटरची आपल्याला प्युरी बनवायची आहे आणि इथं मी अद्रक आणि लसूणला ठेचून घेतलं आहे, मिक्सरमधूनही काढू शकतात। 2 मिरचींना लांब चिरून घेतले आहे, हिरवी मिरची घेतली आहे। आता चिकन घ्यायचं आहे। चिकनला आपल्याला जे मसाले आपण घेतले आहेत ते बेसिक मसाले आहेत, बाहेरचे मसाले बिलकुल नाही, तर ते लावायचं आहे। तर मी तर तिखट टाकते, हळद पावडर आणि आपण घेतलेल्या धना पावडर, जिरा पावडर, हे सर्व मसाले आपल्याला चिकनला लावायचे आहेत। सोबतच मिरीचे पावडर, जिरा पावडर, मीठ आणि दही आपण घेतलेले आहे ते, अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरची आणि हे सर्व मसाले आपण आता लावून देऊ आणि याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। आणि हो, जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही इथं 1 लिंबूच्या रसाचा वापर करा, म्हणजे आंबटपणामुळे चव तर छान येतेच आणि छान मुरतं पण। कोथिंबीर टाकली आहे मी 3 ते 4 चमचे आणि आता याला व्यवस्थित मिक्स करायचं, कोटिंग होईल मस्त छान, आपल्या चिकनला लागायला पाहिजे सर्व मसाले। आणि 20 मिनटं मी ठेवणार आहे। तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास 1 तास असं ठेवू शकतात, जितकं मुरतं तितकंही आपलं हे चिकन लवकर शिजतं आणि चवही खूप छान येते। तर चिकनला झाकून ठेवते, चिकन मुरतंय तोपर्यंत मसाले भाजून घेऊ। अशात मस्त चमचमीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा। तर इथं पॅनमध्ये मी जे अख्खे मसाले घेतलेले आहेत त्यांना भाजून घेते अर्धा ते 1 मिनटासाठी आणि गॅसची फ्लेम इथं कमीच ठेवायची आहे। सोबतच धने पण टाकायचे आणि मस्त याला भाजून घ्यायचे सुगंध येईपर्यंत। आणि असा फ्रेश मसाला जर ही चिकनमध्ये वापरला ना तर चिकनची खूप छान चव येते, मस्त लागते। असं जास्त दिवसाचा बनवलेल्या मसाल्यापेक्षा असं फ्रेश मसाला तयार करायचा। आता थंड झाला आहे मसाला, याचं पावडर बनवून घेते आणि मस्त आपला हा इथं फ्रेश मसाला तयार आहे। आणि चिकनही आपलं 20 मिनटानंतर बघतोय खूप छान मस्त असं मुरून तयार झालेलं आहे। आता चिकन बनवायला घेऊया। आणि आपण इथं चिकन बनवताना पाण्याचा बिलकुल वापर करणार नाही, अंगाचं पाणी आणि टोमॅटो प्युरी याच्यानेच आपलं हे चिकन खूप छान शिजेल। तर असं जाड बॉटमची म्हणजे जाड तळ्याची अशी कढई घ्यायची आहे। मोठे 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे आणि 2 तेजपत्ते टाकून, जे कांदा आपण घेतला होता 2 कांदे लांब चिरलेले ते टाकून, थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट मी काढून ठेवलेलं होतं तर ते टाकते आणि आपल्याला याला असं तांबूस कलर येईपर्यंत, असं हलका गुलाबी कलर येईपर्यंत असं भाजून घ्यायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनटं लागतील। आणि एवढ्या स्टेजला आपण आता याच्यात चिकन टाकू, कारण की चिकनसोबतही कांदे भाजले जातील म्हणून खूप कांद्यांना इथं आपल्याला परतवायचं नाही आहे। आणि चिकन टाकून आपल्याला 3 ते 4 मिनटासाठी कांद्यांसोबत छान असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनचा कच्चापणा जाईल ह्या स्टेजला आणि चिकनला पाणीही सुटेल। तर आपण इथं पाण्याचा वापर न करता चिकन बनवतो आहे आणि 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असं परतून झालेलं आहे आणि चिकनला अंगाचं पाणीही सुटत आहे। तर आता ह्या स्टेजला टाकायची आहे टोमॅटोची प्युरी। तर ती मी टोमॅटो घेतला होता त्याची प्युरी बनवून ठेवली होती। 1 टमाटा आहे मोठ्या आकाराचा
प्युरी टाकून आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी सतत असं मिक्स करत राहायचं आहे. मिक्स करायचं आणि परतवत राहायचं. असं पाणी सुटतं प्युरी टाकल्यामुळे आणि मस्त आपला ही दाटसर इथं ग्रेव्ही तयार होत आहे. याला आता 12 ते 13 मिनटासाठी कमी गॅसवर असं झाकून ठेवायचं आणि 12 ते 13 मिनटं तुम्ही बघू शकतात. नंतर छान आपलं हे चिकन शिजलेलं आहे. आता जो मसाला आपण तयार करून ठेवलेला होता तो मसाला आत्ता टाकायचा. सुरुवातीला मसाला टाकायचे नाही, शेवटी मसाला टाकल्याने त्याचे फ्लेवर्स एकदम छान राहतात. तसेच्या तसेच खूप छान चव येते चिकनला. म्हणून सुरुवातीला परतवायच्या वेळेस मसाला न टाकता शेवटी चिकन शिजल्यावर मसाला टाकायचा. तर आपण हा खड्या मसाल्याचा फ्रेश मसाला तयार केला, तो मसाला टाकून देऊ. छान असं मिक्स करून घेऊ. आपलं हे चिकन तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी छान मस्त चमचमीत झणझणीत दिसायलाही चिकन असं छान मस्त शिजलेलं आहे. जर ह्या स्टेजला तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर तुम्ही इथं गरम पाणी टाका आणि तुमची ग्रेव्ही तयार होईल. आणि जर सुक्कं पाहिजे तर हे आपला सुक्का मसाला तयार आहे. तर अगदी सोपी पद्धती घरच्या मसाल्याने तयार होणारी रेसिपी आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि चला सर्व करायला घेऊया. आता तुम्हाला जर ही सोप्या पद्धतीने बनवलेली झटपट होणारी चिकन मसाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओखाली लाईकचं बटन दाबा आणि डेली अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा. आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर करा. चला मग भेटूया अशीच मस्त आणि जबरदस्त रेसिपी सहित. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. धन्यवाद.